संविधानातील किंवा संविधानाचे जीवन साधना करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जो भारत आहे तो जवळपास 150 वर्ष इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढ्या विविधतेने नरलेल्या भारताला, ह्या देशाला एकत्र कसं ठेवायचं, एकत्र ठेवायचं, कोणत्या नियमांखाली ठेवायचं, आपल्या देशातील जे क्रांतिकारक आहेत त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे ते कसं टिकवायचं, हे टिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी एक नियमावली बनवली जाते आणि त्या नियमावलीलाच आपण संविधान म्हणून ओळखलं जातं. संविधान म्हणजे काय तर नागरिकांचे हक्क, त्याचबरोबर त्यांचे अधिकार आणि त्यांचे कर्तव्य हे सांगितलेले पुस्तक म्हणजे ते संविधान होय. परंतु हे संविधान कसं निर्माण करायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी पाहिजे, त्याच्यासाठी कायदे तज्ञ, विषय तज्ञ, शिक्षण तज्ञ यांचा समावेश होतो. पण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक कार्य दिलं जातं, ते आहे मसुदा समिती बनवायचं. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समिती गठीत करण्यात आली. मसुदा समितीच्या वेगवेगळ्या चर्चा आणि बैठका झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला त्यांनी तो जो सरनामा आहे, संविधान आहे, ते सुपूर्द केलं आणि ते आपण स्वीकारलं. त्या दिवशीपासून ते 2015 पर्यंत कोणालाही माहीत नव्हतं की हा दिन आपण संविधान दिन म्हणून साजरा करणार आहोत. बघा, एक समाजाने धिक्कारलेला मनुष्य जो लहानपणी शाळेत जात असताना त्याला शाळेच्या बाहेर बसवलेलं होतं, त्यांना पाणी पिण्यासाठी वेगळी विहीर दिली होती, पण एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या आधिपत्याखाली संविधान तयार होतं. याचाच अर्थ असा आहे की शिक्षण कोणालाही खाली वाहू देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं शिक्षण. आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं की संविधान तयार झालेलं आहे, मसुदा तयार झालेला आहे, परंतु आतापर्यंत म्हणजे 2015 पर्यंत तो दिन आपण संविधान दिन म्हणून साजरा करत नव्हतो. मग संविधान दिन म्हणून साजरा कोणी करण्यात आला तर पुन्हा अजून एक शिक्षणाचाच आपल्याला उल्लेख करता येईल की नागपूरचे CEO ई.झेड. खोब्रागडे यांनी त्यांच्या शाळेमध्ये 26 नोव्हेंबरला संविधान म्हणण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक पाठपुरावा केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2008 मध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सीओ साहेबांना लक्षात आलं की प्रत्येक शाळेमध्ये तर संविधान बोलल्या जात आहे, मुलांना माहिती आहे, त्याचा उद्देश आहे की ते संविधानातल्या सर्व गोष्टी त्यांच्या मुलांमार्फत घरोघरी गावापर्यंत पोहोचतील आणि कोणताही समाज त्यांच्या अधिकाराबद्दल राहणार नाही. त्याचबरोबर सीओ साहेबांनी पाठपुरावा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 245वी जयंती साजरीनिमित्त संपूर्ण भारत सरकारने हा निर्णय घेतला की 2015 पासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर संविधान दिन साजरा करण्याचं कारण काय आहे? फक्त संविधानाने आपल्याला जे दिलेले अधिकार आहेत, संविधानाने आपल्याला दिलेले जे कर्तव्य आहेत, आपले जे हक्क आहेत तेच आपल्याला माहिती असावेत का? तर नाही. आपले हक्क आपल्याला माहिती आहेत, पण त्याचबरोबर आपली कर्तव्य सुद्धा आपल्याला माहिती व्हावीत, हा त्यामागचा उद्देश आहेच. पण त्याचबरोबर ज्या समाजाने ज्या एका व्यक्तीला त्याची जात वेगळी आहे म्हणून धिक्कारलेला आहे, त्या महामानवाच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून आपण संविधान दिन साजरा करतो. सर्वात महत्त्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न म्हणून ओळखले जातात. त्या विश्वरत्नांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी संविधान दिन आपण साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगायचं, त्यांच्या विचारांविषयी सांगायचं तर पूर्ण आयुष्य कमी पडेल. एवढी पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, एवढं त्यांचं नॉलेज आहे की ते आपल्याला एका जन्मात तरी सांगता येणार नाही. त्यांचाच एक छोटासा प्रसंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजी गायकवाड यांनी शिष्यवृत्ती प्रदान केली आणि ते फॉरेनला शिकायला गेले होते. बघा, सयाजी गायकवाड हे एका संस्थानाचे राजे होते आणि त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आले. रेल्वेवर आलेला असताना त्यांनी आदेश दिला की आज जो व्यक्ती आहे तो बॅरिस्टर होऊन आलेला आहे, त्या व्यक्तीला तुम्ही घ्यायला जा
परंतु एका राजाचा आदेश सुद्धा त्या काली समाजातील व्यक्तींनी मानला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रेल्वे स्टेशनवरती घ्यायला कोणीही गेलेलं नाही. रात्र झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला आता राहायचं कुठं. तर त्या दिवशी त्यांनी त्यांचं नाव बदलून एका ठिकाणी राहायची सोय केली. परंतु त्या घरी देखील जेव्हा कळलं की हे आपल्या समाजातले नाहीये, त्या दिवशी रात्रीच त्यांना तिथून हाकलून देण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा एका बगीच्यामध्ये गेले आणि एका झाडाखाली बसून अश्रू अनावर झाल्यामुळे खूप रडत होते. परंतु ह्या अश्रूमधून त्यांचा एक संयम, त्यांचं धैर्य आणि त्यांचा एक संकल्प त्या अश्रूमधनं वाहत होता की मी एवढा शिकून आलो तरी माझी ही अवस्था आहे, तर माझ्या बांधवांची या समाजामध्ये काय अवस्था असेल. म्हणून त्यांनी संकल्प केला की आपण आपल्या समाजाला न्याय दिला पाहिजे, आपण समाजामधल्या दलितांना, स्त्रियांना न्याय दिला पाहिजे. मग तो न्याय कसा द्यायचा ह्याचा सारासार विचार करत त्यांनी संविधान मसुद्यामध्ये विविध प्रकारचे शब्द जसे की धर्मनिरपेक्षता, समाजवाद, कोणताही धर्म आपल्या भारतामध्ये श्रेष्ठ नाहीये, आपला जो भारत आहे हा धर्मनिरपेक्ष आहे, हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच काय केलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगायचं झालं तर आपल्याला चैत्यभूमी माहिती आहे, दीक्षाभूमी माहिती आहे, परंतु ते ज्या गार्डनमध्ये झाडाखाली रडत होते त्या भूमीला संकल्पभूमी म्हणून सुद्धा आता ओळखलं जातं. आणि त्यांनी जो संकल्प केला होता त्यांनी तो पुरेपूर काय केलेला आहे, पार केलेला आहे. मग आजच्या दिनी त्यांचे कोणते विचार आपण घेतले पाहिजे, तर आपण आपल्याला जे करायचं आहे तो संकल्प पूर्ण करायला हवा. आणि एखादी गोष्ट जर आपण हाती घेतली तर ती पूर्णत्वास कशी नेली पाहिजे याच्याकडेही त्यांचं एक उदाहरण खूप छान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक लिहित होते, बुद्ध आणि धम्म हे पुस्तक लिहित असताना त्यांच्याकडे एक नोकर असायचा जो की त्यांचं पूर्ण कार्य करत असायचा. आणि खूप रात्र झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता घरी जा आणि मी काय करतो माझं पुढचं जे कार्य आहे ते करत राहतो. तो जो नोकर आहे तो सर्व प्रकारच्या गोष्टी आवडतो आणि त्यानंतर घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि तो पुन्हा जेव्हा वापस येतो त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुस्तकाचे लेखन करत असतात. तो नोकर येतो, त्यांना पाणी देतो आणि म्हणतो की तुम्ही आधी इथे बसलेला आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सांगतात, अरे मी तुला आत्ताच सांगितलं होतं की रात्र झालेली आहे, तू घरी गेलेला नाहीयेस. त्याचाच अर्थ काय आहे, आपण जे काही कार्य करतो ते कार्य आपण तरीच नेल्याशिवाय आपण ते कार्य सोडलं नाही पाहिजे. आजच्या संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे विचार सांगून मी माझे मनोगत थांबवते. जय महाराष्ट्र, जय.